मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोमवारी रात्रीत या 6 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह तुफान पावसाची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय। महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आज रात्रीत आणि उद्या हवामान विभागानं व्यक्त केली आहे। अशातच दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडू शकतो, तर विदर्भातही आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। या दरम्यान मेघगर्जना आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या दरम्यान हवामान विभागानं या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिलाय। नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सुरूच आहे। दुसरीकडे अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण देखील निर्माण झाले, त्यामुळे राज्यातील अनेक भागात पुढील 1 ते 2 दिवसात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय। दरम्यान अकोला इथं 42.4 सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय, तर जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी गारांसह अवकाळी पाऊस झाला। राज्यात एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा अधिक असतो आणि उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसतात। मात्र यंदाचे हवामानाचं चित्र बिघडलंय। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये सातत्यानं पावसाच्या सरी बरसल्या, तर काही भागांमध्ये 42°C पुढे तापमान गेल्याचंही चित्र पाहायला मिळालं। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागांमध्ये आज पाऊस येण्याची शक्यता आहे। आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।